पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मॅडम ही राधक्का का नाही एक नंबरची फसवी आहे। म्हणजे स्वतः यांच्या समोर दबून वागल्यागत दाखवती, पण हिच्याच चिकवणीमुळे हिची मधली पोरगी आहे का नाही ती असती बाप म्हणत नाही, गोपीनाथ म्हणते। ये गोपीनाथ अशी हाक मारते। हे बघा, हे बघा, दिसते हा ती खून दिसते। अस्मिना लहानपणी माझ्या कपाळावर दगड मारला, त्यामुळे झालेली खून आहे। यो खोटरडा नालायक माणूस अस्मी विरुद्ध मम्मीला भडकवायलाय, याला जाऊन तुडवत असतोय मी। बापाला बाप न मानणारी, नावानं हाक मारणारी, दगड मारणारी याशी पोरगी हाय तरी कोण? आणि कुठाय ती? आज मी 2 दिवसासाठी बाहेर गेल्या। मॅडम ती इथं असती ना, तिने तर गावकीच उधळवली असती। ए हद्दीत राहायचा। मी इथं असताना कुणाची बी हिम्मत नाही गावकीत दंगा करायची। आणि काय रे अक्का, हे संस्कार केले होय तो पोरीवर? हे यांच्या सोयीपुरतं सांगायला सगळं, हे खरं नाही आहे। मग काय खोटं आहे ह्यातलं? तुमच्या पोरीनं गोपीनाथला दगड मारला हे खोटं आहे? ते खरं आहे, पण तवा दुसरं लग्न करत होती मॅडम, म्हणून त्या लहान पोरीनं रागाच्या भरात दगड मारला हो। वा, गोपीनाथ दुसरं लग्न करतो त्याच्यावर तुम्ही केस करत नाहीत, आणि तुमची मधली पोरगी त्याला दगड मारते त्याचं तुम्ही समर्थन करता। याच्या संग तू अजून बी तुझ्या लेकीचा बाप म्हणून नातं मानत्यास, आणि मग तुझी मधली पोरगी याला बाप का मानत नाही? तू निमूटपणे याला खानावळीत खायला देत्या, आणि तुझी पोरगी त्यानं जे खाल्लं त्याचे पैसे का मागत्या? हे बरोबर नाही। बापा सांग असं कुणी वागतंय काय? राधाकाची काय चूक आहे त्यात? हा गोपीनाथ ना त्याच लायकीचा आहे। हा, त्याच लायकीचा आहे। निर्मला मॅडम तू मस्ती सांगते। एकदा का नाही गुंडांनी यासनी मारलं, 8 दिवस यांना हालता बी येत नव्हतं, आणि ही यांच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात हट्टानं मिरवणारी बाई नवरा जिवंत आहे का मेलाय ते बघायला पण आली नाही एकदा पण। राधाक्का, या समध्या गोष्टींचा या घरासंबंधी गावकीशी संबंध नसल, पण तरी बी संबंध आहे। गोपीनाथच्या वडिलांनी त्यांचं घर तुझ्या नावावर केलं कारण तू त्यांची सून होतीस, आणि तू त्यांची सून आहेस कारण तू गोपीनाथची बायको आहेस म्हणून। आणि नवऱ्याच्या जीवाची पर्वाच नसन तर त्याची बायको म्हणून घ्यायचा हव्यास कशाला? मामांजींनी घर माझ्या नावावर केलं कारण त्यासनी यांच्यावर विश्वास नव्हता। आणि यांना मारलेलं तेव्हा यासनी बघायची माझी लय इच्छा होती, पण मी त्यासनी बघायला जाऊ शकत होते का? मी त्यासनी बघायला त्यांच्या घरी गेले असते तरी बी यामिनी नको नको ते बोलली असती। यासनी बरं वाटपर्यंत मी देवाकडे रोज प्रार्थना करत होते, यांच्या फोटोला अंगारा लावत होते रोज। हे करत होते का नव्हते
यासाठी जर तुम्ही साक्षीदार मागाल तर फक्त देवच आहे. आणि मी हे सगळं कोणत्या स्वार्थानं करत नव्हते, मनापासून करत होते. मला ह्याची पर्वा नाही. खोट आहे. हा झालं. जरा डोळ्यातनं पाणी काढलं का पुढचं पागळतो हे बरोबर माहितीये हिला. सगळे नाटक आहे तो ही. असंच नाटक करून डोळ्यातनं पाणी काढून हिनं माझ्या बापाला माझ्या विरोधात फितवलं. एक नंबरची खोटारडी, नालायक आणि हलकटबाई आहे. बस कर. राधिका पाणी. राधिका घे. पण शेतीची आणि जमिनीची भांडणं काय असतात आणि ती कशी सोडवायची असतात ते तुला बी कळलं पाहिजे. त्यासाठी लोकांच्यात जायला लागतं, त्यांचे प्रश्न ऐकावे लागतात, सोडवायला लागतात. आणि ते सोडवताना ज्याच्या विरोधात निकाल लावलाय त्याला बी दुखून चालत नसते. शांत हो ना. तुमच्यात काय माणुसकी बिनुसकी आहे का नाही? राधिका अजून नीट सावरली बी नाही आणि तिच्यावर मनाला येईल तसे आरोप करायला लागलाय. मला वाटतं थोड्या वेळ आपण समद्यांनीच थांबायला पाहिजे. सगळ्यांनाच थोडं डोकं शांत व्हायची गरज आहे. जवळ राधाक्काला बरं वाटत नाही तवर गावकी थांबल. आणि राधाक्काला बरं वाटलं का गावकी पुन्हा सुरू होईल. अरे दादा चल. नको जा. अरे नको ना. लेका मम्मी इथे म्हणून मला काय बोलतं बी आहे ना. अस्मीला हे सगळं सांगितलं पाहिजे. होय, पण त्यासाठी वहिनी इथं आली पाहिजे ना. ए दाद्या, त्या सोहमच्या ओळखीनं सेमिनारला गेल्या ना बहिणी. लाव, फोन लाव. फोन लावतो त्याला. हॅलो. हा सोम, कुठेस तू? अरे एका केसच्या कामासाठी कोल्हापूरला आलोय. का रे, काय झालं? भुई गावात राधाक्का विरुद्ध गावकी भरले आणि इथं नेमकी अस्मी नाही. मला सांग, ती ज्या सेमिनारला गेली तिथला काय नंबर आहे का तुझ्याकडं? अरे ते सेमिनार तर रद्द झालंय. मी सकाळीच अस्मीला सांगितलेलं. काय? सेमिनार रद्द झालाय? मग ती अजून घरी कशी नाही आल्या? अरे मी पण मगाचपासून 4-5 वेळा तिला कॉल केला, तिने उचलला नाही.
मला वाटलं काहीतरी कामात असेल. अरे मास मी गेली कुठं? हे बघ सोम, तिला काय करून हुडकायला पाहिजे. बरं ऐक, मी एक काम करतो, माझ्या ओळखीच्या एकाला अस्मीच्या फोनचं लोकेशन ट्रेस करायला सांगतो. हा, थोडा वेळ दे मला फक्त. हा, लोकेशन कळलं की मला नक्की सांग. मला लोकेशन मेसेज करून ठेव. येस, बाय. दाद्या, पण एक घोळ आहे. वहिनी इथं आली तर तू निर्मला मॅडमचा पोरगा आहे हे कळेल तिला. अरे हो, अरे दाद्या, अरे तुमच्याबद्दल मी मॅडमना कळेल. हा, नाही ना, ते काय व्हायचं ते होऊ दे. आता अस्मी इथं असणं गरजेचं आहे. माझ्या स्वतःच्या स्वार्थासाठी मी अक्कावर अन्याय होऊ देणार नाही. आता बरं वाटतंय ना? हा, मला जरा पैशांची अडचण आहे. आता जर मला माझी खानावळ घर वाचवायचं असेल तर लवकरात लवकर 10 लाख रुपये परत करावं लागेल. राधा काकाकडे पैसे घेऊन गेलेलो, पण तिनं पैसे घ्यायला नकार दिला. राधा का खरंच लबाडन फसवी असू शकते? आलो लोकेशन. चल वहिनीला घेऊन येऊ. हे थांब, मी जातो, तुम्ही इथंच थांबून लक्ष द्या. मेन म्हणजे राधाक्काला काही होऊ देऊ नका. हिची 2 रुपये आहेत मॅडम. पहिल्या भेटीत तुम्हाला एकदम साधी बोळी वाटेल, पण नंतर कळल की किती स्वार्थी आणि ढोंगी बाई आहे ती. मॅडम माफ करा, पण मला एक बोलायचं आहे. म्हणजे तुमची परवानगी असेल तर. बोला. मी मारुती भोंगावाला. गावात काय बी खबर द्यायची असेल ना तर ती मीच देतो. या गावकीची खबर सुद्धा खानावळी परत मीच नेली होती. लय त्रास दिला होता हो मी राधाक्काला. सर्व गावकऱ्यांना कळवण्यात येत आहे की आज संध्याकाळी 4 वाजता गावकी भरणार आहे. दिवसभर फिरून आणि ओरडून थकाय झालं असेल तर या, बस आणि 4 घास खाऊन घ्या. लय मन खात होतं माझं, पण मी हे का सांगतोय मला बी माहित नाही. आता सांगितलंय तेव्हा जरा बरं वाटतंय. हे मात्र खरं आहे. राधा का सगळ्यांनी जेवायला विचारत्या. वय तुम्ही चांगला होगा नाही तर कसं बी वागा. बरोबर आहे, बरोबर राधा काका. अहो मॅडम, मॅडम हा म्हणजे तर का नाही नाटकीपणाचा कळस आहे. धंदा वाढवण्याची टेक्निक आहे ही. सगळेजणच करतात. आधी फुकट द्यायचं, आपुलकीनं खाऊ घालायची सवय लावायची आणि मग पैसे उकळायचे. आणि हा भोंगीवाला हा गाव किती येणार आहे हे माहिती होतं राधाक्काला. म्हणूनच हिने चांगुलपणाचा आव्हानला. ही अशीच आहे, अगदी अगदी आधीपासूनची सवय आहे हिची. माझं साधं बोळ वडील हिच्या याच नाटकाला फसलं. तुम्ही बी सावध राहा मॅडम. सावध राहिलं नाही तर तुम्ही बी फसाल. राधा कशी नाहीये, ती खरंच सगळ्यांनी आपुलकीने खायला देते. वय गोपीनाथ चुकीचं सांगायलाय. राधा का अशी नाही. यांच्या रोजच्याच केसेस.
तू इथं काय करायलायस? अगं तुला सांगतो सगळं, तू चल आधी लवकर. आधी मला सांग तू इथं काय करायलायस ते. अगं म्हणलं ना तुला सांगतो सगळं, चल चल चल. थांब एक मिनिट. अगं कुठे चाललं सर? थांब. दुसरं लग्न केलं. मॅडम, मला आता ह्या बाईचं खरं रूप तुम्हाला दाखवाच लागेल. हे बघा मॅडम, तुम्ही समजाने बी बघा बघा. बघ, हे बघा केतू पण बघ. खानवळण तुमच्या घराबद्दल गावकी बोलावल्या, त्यात राधकाला फार त्रास द्यायलेत यामिनी आणि गोपीनाथ. अगं हे काय आहे? मॅडम, राधाकांत शिंदे सरांमध्ये हे असलं ना आता, म्हणून ते इतका सपोर्ट करतात तिला. आणि म्हणून तर महाप्रसादाचं कंत्राट माझ्याकडून काढून हिला दिलं. राधाक्का अशी असेल असं वाटलं नव्हतं. शिंदे सर तुम्हाला शोभतं का असं? हे बरोबर नाही केलं तुम्ही. नवऱ्यानं शान खाल्लं म्हणून बायकोने खाल्लंच पाहिजे का? हा, राधिक काय आहे? हा? काय आहे? शिंदे सर तुम्ही पण आणि पाहिलं एका पंचसंघ ही अशी जवळीक. तुम्ही बी माझ्यावर संशय घ्यायलाय? हो, तुम्हाला तर माहिती आहे ना हे सगळं खोटं आहे. हे प्रत्यक्ष बघितल्यावर बी मला तुझी बाजू घ्यायला सांगायलास? अगं लाज वाटाय पाहिजे तुला. घराबाहेर हे असलं चाललंय तर घरात बंद आराड काय काय चाललं असं? या मी सगळं माझं रीतसर लगीन झालं, पण तू आणि शिंदे सरचे काय करताय ना त्याला व्यभिचार म्हणतात. ए गोपीनाथ, तुम्ही आणि तुमचं पोरगं काय काय करतं ते अख्ख्या गावाला माहितीये. चुकीची बाजू घेऊ नका. वयानं मोठे आहे म्हणून मी स्वतःला आवर घालाल्या. जावयामध्ये स्वाभिमान हुडकण्यापेक्षा स्वतःमध्ये माणुसकी हुडका, जर शिल्लक राहिली असेल तर. लाज नाही वाटत माझ्या आईवरच घाणेरडे आरोप करायला? इष्टी उद्धट पोरगी